नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 5 ऑगस्ट 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील शेती आणि हवामानाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या अपडेट्स मी घेऊन आलेलो आहे. ओके, आता जर आपण पहिल्या महत्त्वाच्या न्यूज अपडेटकडे जर लक्ष दिले तर आता सर्वप्रथम एक अत्यंत दुःखद बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2026च्या पहिल्या 6 महिन्यात तब्बल 152 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ही अतिशय दुःखद बातमी आहे. सर्वाधिक घटना राळेगाव, मारेगाव, दर्वा, पुसद, महागाव आणि यवतमाळ या तालुक्यांमध्ये घडलेल्या आहेत. या घटना तज्ज्ञांच्या मते अपुरी सिंचन व्यवस्था, कापूस आणि सोयाबीन पिकांवर असलेले अवलंबित्व, तसेच वाढता शेती खर्च आणि कर्जाचे ओझे ही या परिस्थितीमागील प्रमुख कारणे आहेत. तसेच आकडेवारी पाहिली तर 2024मध्ये 300 तर 2025मध्ये 342 शेतकरी आत्महत्या झालेल्या होत्या. म्हणजेच गेल्या 2.5 वर्षात हा जो आकडा आहे तो 800च्या आता पुढे गेलेला आहे आणि ही अतिशय गंभीर बाब म्हणता येईल. सरकारने यावर काहीतरी केला पाहिजे उपाय. ओके, तसेच याशिवाय अनेक शेतकरी कुटुंबांना खाजगी सावकारांकडील कर्ज, अपूर्ण जमीन नोंदी किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे सरकारी मदत मिळण्यात अडचणी येत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. ओके, आता जर आपण दुसऱ्या महत्त्वाच्या अपडेटकडे जर लक्ष दिले तर ही कापूस संदर्भातली अपडेट आहे. आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी छत्रपती संभाजीनगर येथे कापूस निगमच्या स्थापना दिन कार्यक्रमात कापूस क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. त्यांच्या माहितीनुसार 2025-26 कापूस हंगामात 522 लाख क्विंटल कपाशीची MSP दराने खरेदी करण्यात आलेली असून त्यासाठी सुमारे 41,530 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. याशिवाय 2026-27 हंगामासाठी कपाशीच्या किमान आधारभूत किमतीत MSP 7% वाढ करण्यात आलेली आहे. ओके, कशामध्ये MSPमध्ये 7% वाढ करण्यात आलेली आहे. ओके, आणि ही 7% वाढ जी आहे ओके ती 2026 आणि 27च्या हंगामासाठी ओके कपाशीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच 5,659 कोटी खर्चाच्या कापूस क्रांती मोहिमेद्वारे कापसाची उत्पादकता, गुणवत्ता आणि टिकाऊ शेतीला चालना देण्याचे उद्दिष्टसुद्धा ठेवण्यात आलेले आहे. ओके, जर आपण हवामानाबद्दलची अपडेट जर बघितली तर आता ही एक महत्त्वाची अपडेट आहे. हवामान विभागाचा एक अंदाज आहे ताजा. राज्यात अजूनही अनेक भागांमध्ये पावसाचा प्रभाव कायम असून भारतीय हवामान विभागाने IMD 24 जिल्ह्यांसाठी विविध स्तरांचे अलर्ट आता जारी केलेले आहेत. आपण ते अलर्ट बघूयात. आता जो ऑरेंज अलर्ट आहे तो खास करून रायगड आणि पुणे घाटमाता येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच येलो अलर्ट याविषयी जर बघितलं आपण तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाटमाता तसेच कोल्हापूर घाटमाता येथे जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यामधली जर आपण कंडिशन बघितली ओके तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील आपण कंडिशन जर बघितली ओके तर आता चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यांचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच पुण्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. आत्तापर्यंत 630.1 मिमी पावसाची नोंद झालेली असून जून ते ऑगस्ट या 3 महिन्यांचा सरासरी पावसाचा कोटा 500.9 मिमी आधीच ओलांडला आहे. म्हणजेच पुण्यात सुमारे 120 मिमी अधिक पाऊस झालेला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते जुलै महिन्यात सलग 4 वेगवेगळ्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे हा विक्रमी पाऊस झालेला आहे आणि पुण्यामध्ये यंदा पावसाने नवा विक्रम हा केलेला आहे. ओके, तसे आता एक महत्त्वाची अपडेट आहे शेवटची. सध्या काही भागांमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी हिंद महासागरात पॉझिटिव्ह IOD पॉझिटिव्ह इंडियन ओशन डिपोल सक्रिय होत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिलेली आहे. यामुळे 20 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ओके शेतकरी मंडळींसाठी खास करून. आता तर शेतकरी मंडळींनो, या होत्या 5 ऑगस्ट 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील शेती आणि हवामानाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या शेती अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.